नमस्कार. MPSC बाबा ट्रिक्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण राज्यपालासंबंधी सर्व कलम तसेच त्याचे काय काय तरतुदी आहेत ते सर्व ट्रिक्सनुसार पाहणार आहोत. यानंतर तुम्हाला राज्यपालासंबंधी कुठलेही कलम विचारलं तर लगेच येणार ही माझी खात्री आहे. बघा, कारण हा राज्यपाल टॉपिक आयोगाचा एवढा आवडीचा आहे की पॉलिटीमध्ये त्याच्यावर प्रश्न आल्याशिवाय आयोगाची एकही प्रश्नपत्रिका कंप्लीट होत नाही. त्यामुळे आज आपण त्याचे डिटेल पाहणार आहोत. त्या अगोदर आपलं MPSC बाबा ट्रिक्स हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तसेच याच नावानं आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, ते जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. MPSC बाबा ट्रिक्स याच नावानं आपले टेलिग्राम चॅनल आहे. आता आपल्याला राज्यपालाचे कलम पाहायचे, पण ते पाहण्या अगोदर आपण आयोगाचा प्रश्न पाहू. राज्यपालावर काय आला होता बघा हा प्रश्न आहे. बघा प्रश्न काय आहे बघा, की राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालाची नियुक्ती करतात. बघा, अंडर विच आर्टिकल डज अ प्रेसिडेंट अपॉइंटेड द गव्हर्नर. म्हणजे बघा खाली कलम दिलेले आहेत 153, 154, 155 आणि इकडे 156 होतं बघा 4 नंबरला. तर याचं योग्य आन्सर आहे 155. बघा आता 153 काय, राज्यपाल असावा. 153मध्ये अशी तरतूद होते की राज्यासाठी एक राज्यपाल असावा. 154मध्ये त्याची कामे आहेत, म्हणजे त्यांच्या नावाने कामे चालतील राज्याची. आणि 155नुसार राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी 153 लिहिलं होतं. आता हेच आपल्याला गोंधळ टाळायचा आहे, त्यासाठी आपल्याला ट्रिक्स पाहायचे आहेत. तर चला आपण आता ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं ते पाहू. आता बघा आता बघा, राज्यपाल हे पद आपण 1935च्या कायद्याने घेतलेले. कोणत्या? 35च्या कायद्याने. 1935च्या कायद्याने आपण राज्यपाल हे पद घेतलेलं आहे. आता 153 कलम काय बघा, आता हे कलम बघायचे आपल्याला. आता हे 153 काय कलम आहे. 153 कलमनुसार प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल. प्रत्येक राज्याला काय असेल, एक राज्यपाल असेल, अशी तरतूद 153मध्ये दिलेली. आता बघा हे कसं लक्षात ठेवायचं, 1935नुसार घेतलं ना आपण राज्यपालपद, तर हे शेवटच्या 35ला उलटं केलं, त्याचे आकडे उलटे केले, 5 इकडं आणि 3 इकडे आणला तर 53 होते. बघा हे 35चे आकडे उलटे केले तर 53 होते. म्हणजे कलम 53नुसार एक राज्यपाल असेल आणि ते आपण 1935च्या कायद्याने घेतले असं लक्षात ठेवा. मात्र 7व्या घटनादुरुस्ती गदू म्हणजे घटनादुरुस्तीने अनुसार एकच राज्यपाल 2 किंवा अधिक राज्यासाठी कार्य करेल अशी तरतूद त्यात केलेली आहे. त्यानंतर आता 154 बघा. 154 काय आहे, की राज्याचे कार्यकारी अधिकार हे राज्यपालाच्या नावे चालतील. राज्याचे सर्व काही कार्यकारी अधिकार असतील ते राज्यपालाच्या नावे चालतील. आता हे 54 नाही महत्त्वाचं, आता 55 महत्त्वाचं आहे बघा. आणि यावरच आता प्रश्न आला होता. बघा आता 55 काय, की राज्यपाल नेमणूक बाय राष्ट्रपती. बघा राष्ट्रपतीकडून राज्यपालाची नेमणूक केली जाईल. आता नेमणूक पद्धत ही आपण कॅनडाकडून घेतली एवढं लक्षात ठेवा. कारण नेमणूक बघा, राज्यपाल पद कोणाकडून घेतलं, 1935च्या कायद्याकडून, 35च्या. मात्र ती निवड कशी करायची ही जी पद्धत आहे ती मात्र आपण कॅनडाकडून घेतली. कारण कॅनडामध्ये सुद्धा अशा पद्धतीने निवड केली जाते तिथल्या राज्यपालाची राष्ट्रपतीकडून. तर बघा आता हे लक्षात कसं ठेवायचं. 55 कलम बघा. 55ला काय म्हणा, हे बघा 55ला असं आपण देवनागरी लिपीत लिहिलं, असं मराठीमध्ये लिहिलं तर 55 असं होतं बघा. हे 55 आणि 55 इज इक्वल टू पांचांग असं करायचं. पांचांग म्हणजे काय, कॅलेंडर. 55 इज इक्वल टू पांचांग असं म्हणायचं बघा. पंचा इज इक्वल टू पांचांग असं म्हणायचं. मग काय म्हणायचं, की राष्ट्रपती काय करतात, पंचांगामध्ये एखादी शुभमुहूर्ताची तारीख बघतात आणि त्या शुभमुहूर्तावर राष्ट्रपती काय करतात, राज्यपालाची निवड करतात. पंचांगामध्ये अशी एखादी शुभमुहूर्त पाहतात, एखादी चांगली तारीख पाहतात पंचांगामध्ये आणि त्या दिवशी राज्यपालाची निवड राष्ट्रपती करतात असं लक्षात ठेवा. 55 पंचांग. बघा अशाच भन्नाट ट्रिक्ससह पॉलिटीच्या सर्व कलमांची पेड PDF हवी असेल तर तुम्ही मला 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. आता पुढे बघा 56 काय आहे बघा. कलम 56 काय आहे, 56 आहे कार्यकाळ, म्हणजे पदावधी. ते किती म्हणजे पदावर किती वर्ष राहतील काय हे सांगितलेलं आहे. आता याच्या घटनेमध्ये किती असेल कार्यकाळ वगैरे असं काही फिक्स सांगितलेलं नाही, त्यामुळे यांचा पदावधी फिक्स नसतो. तो राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करतात ते. बघा राष्ट्रपती जोपर्यंत राष्ट्रपतीची मर्जी आहे तोपर्यंत राज्यपाल काय करतात,
त्यांचा पदावधी धारण करतात. ते काही असो, आपल्याला कलम लक्षात ठेवायचे. आता कलम कसं लक्षात ठेवायचं बघा. 56ला असं आपण मराठीत लिहिलं, 56ला मराठीत लिहिलं तर असं 56, हे बघा 56 इज इक्वल टू असं छकडा करायचं बघा. हे छे आणि छकडाचं बी छेने सुरू होते. छकडा, 56 छकडा असं लक्षात ठेवा. तर आता लक्षात कसं ठेवायचं बघा. राज्यपाल त्यांच्या ऑफिसचे कार्य संपले की छकड्यात बसून घरी जातात बघा. छकड्यात बसतात आणि कुठे जातात? घरी जातात. म्हणजे 56 आहे त्यांचा कार्यकाळ बघा. ऑफिसचं कार्य संपले म्हणजे कार्य संपले की ते छकड्यात बसून घरी जातात, म्हणजे कलम 56 असं लक्षात ठेवा. त्यानंतर 57 आहे राज्यपालाच्या आर्यता आणि पात्रता, क्वालिफिकेशन दिलेलं आहे 57 मध्ये बघा. घटनेत क्वालिफिकेशन काय आहे की तो भारतीय असावा आणि त्यांचे वय किती? 35 वर्षे असावे. ह्या 2 पात्रता घटनेत दिलेल्या आहेत. मात्र खालील 2 संकेत पाळले जातात. खालील 2 संकेत काय आहेत की तो राज्यपाल हा राज्याच्या बाहेरील असावा, त्यानंतर CMचा सल्ला घेतलेला असावा. ह्या 2 संकेत पाळले जातात बघा. मग आता राज्याच्या बाहेरचा असावा म्हणजे आपण काय म्हणू? सातपुड्याच्या पलीकडचा असावा बघा. समजा एखादा महाराष्ट्राचा राज्यपाल आहे तर त्याची नियुक्ती महाराष्ट्रातच व्यक्ती म्हणजे त्या पदावर महाराष्ट्रातीच व्यक्ती कधीच नसते बघा. कारण राज्यपाल हा राज्याच्या बाहेरचाच असावा. मग तो कुठला महाराष्ट्र सोडून कुठल्याही राज्यातला असू शकतो. तर असं लक्षात ठेवा की जो महाराष्ट्राचा राज्यपाल आहे तो सातपुड्याच्या पलीकडचा आहे. म्हणजे सातपुड्याच्या पलीकडे कोणतं? मध्य प्रदेश येतं बघा. सातपुड्याच्या पलीकडे मध्य प्रदेश हे राज्य येतं. तर तो सातपुड्याच्या पलीकडे आहे असं लक्षात ठेवा, म्हणजे अर्हता. त्यानंतर 58 आहे राज्यपाल अटी आणि शर्ती. हे तुम्हाला पुढे सांगतो मी. अगोदर 59 सांगतो. 59वर 58 डिपेंड आहे बघा. 59 काय आहे? राज्यपालाची शपथ कोण देईल? राज्यपालांना शपथ मुख्य न्यायाधीश देतात बघा. निवड बघा, कन्फ्यूज होऊ नका. निवड राष्ट्रपती करतात, मात्र राष्ट्रपती त्यांना शपथ देत नाहीत. शपथ कोण देतं? संबंधित राज्याचे मुख्य न्यायाधीश शपथ देतात. तर बघा आता हे कसं लक्षात ठेवायचं? या 159 मध्ये शेवटचं 9 लक्षात ठेवा, फक्त शेवटचं 9. तर असं लक्षात ठेवा, 9 म्हणजे नवनाथ असं म्हणा. 9 म्हणजे नवनाथ बघा. मग राज्यपाल फक्त आणि फक्त नवनाथ या देवाची शपथ घेतात, कारण ते नवनाथाचे भक्त आहेत असं काही बी तुम्ही लक्षात ठेवा. बाकी काही घेणदेण नाही, आपल्याला फक्त कलम लक्षात ठेवायची. राज्यपाल हे नवनाथाचे भक्त आहेत, त्यामुळे राज्यपाल हे शपथ घेताना नवनाथ देवाची शपथ घेतात. आणि बघा मात्र शपथ घेण्यापूर्वी त्यांना त्या पदाचे जे काही अटी आणि शर्ती असतात त्या अगोदर मान्य करावं लागतात बघा. अटी आणि शर्ती अगोदर मान्य करावं लागतात, म्हणून शपथेचे कलम हे अगोदर आहे बघा 58. हे असं लक्षात ठेवा. शपथेचं कलम कोणतं आहे? 159. त्याच्या अगोदर 158 हे कलम काय आहे? राज्यपाल पदाच्या अटी आणि शर्ती. तर असं लक्षात ठेवा, त्यांना ज्या शपथ घेताना ज्या काही त्या पदाच्या ज्या काही अटी आणि शर्ती असतात त्या अगोदर मान्य करावं लागतात. त्या मान्य केल्या नाही तर मुख्य न्यायाधीश त्यांना शपथ देत नाहीत असं लक्षात ठेवा. म्हणून हे बघा. आणि ते कोणा शपथ घेतात? फक्त नवनाथाची. नवनाथांचीच राज्यपाल फक्त नवनाथ यांचीच याच देवाची शपथ घेतात. नवनाथ याच देवाची राज्यपाल शपथ घेतात. मात्र शपथ घेण्यापूर्वी त्यांना पदाच्या सर्व अटी आणि शर्ती अगोदर मान्य करावं लागतात, म्हणून शपथेच्या अगोदरचं कलम काय आहे? अटी आणि शर्ती असं तुम्ही लक्षात ठेवा. बस, तर हे होते. आता हा होता पहिला पाठ. आता याचा आपण दुसरा पाठ करू, कारण हा झाला आहे जवळपास 10 मिनिटाचा होत आहे हा पाठ. त्यामुळे खूप मोठे व्हिडिओ बनवले तर तुम्ही पाहायला कंटाळा करतात. त्यामुळे आपण आता याचा हा पहिला पाठ होता, दुसरा पाठ पाहू. तसेच पॉलिटीच्या अशाच ट्रिक्ससह सर्व पॉलिटीच्या अशाच ट्रिक्ससह त्यामध्ये पंचायत राजसुद्धा कव्हर केलेलं आहे. पंचायत राजचे जे 243A ते ZG पर्यंत ह्या सर्व कलमासुद्धा ट्रिक्सनुसार कव्हर केलेले आहेत. तसेच कलम 371 मध्ये काही विशेष राज्यांना दर्जे दिलेले आहेत, A, B, C. त्यासुद्धा अशाच भन्नाट ट्रिक्ससह ते राज्य कसे लक्षात ठेवायचे ह्यासुद्धा सर्व ट्रिक्स केलेले आहेत. त्याची जर पेड PDF हवी असेल तर तुम्ही मला 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. तसेच आपले MPSC बाबा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर ते सुद्धा जॉईन करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.